नमस्कार, मी किशोरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. आज मी तयार केलेल्या आहेत फोडणीच्या शेवया किंवा तुम्ही ह्याला शेवयांचा उपमासुद्धा म्हणू शकता. तर तुम्ही म्हणाल फोडणीच्या शेवया तर प्रत्येकच जण करतो आणि सर्वांनाच येतात, ह्यात काय नवीन आहे. पण ह्यात मी एक स्पेशल इन्ग्रेडियंट वापरलेला आहे, म्हणजे सिक्रेट आहे. तर अतिशय पौष्टिक आणि अतिशय टेस्टी अशा ह्या फोडणीच्या शेवया झालेल्या होत्या. कशा करायच्या हे आता आपण बघूयात. त्यासाठी इथे मी एक मोठी वाटी भाजलेल्या शेवया घेतलेल्या आहेत. अशा प्रकारच्या शेवया तुम्हाला बाजारात कुठेही किराणा दुकानामध्ये किंवा डीमार्टमध्ये वगैरे मिळून जातील. आता इथे मी भाज्या चिरून घेत आहे आणि टोमॅटो ह्यामध्ये मी 3 वापरलेले आहेत. तर जे सिक्रेट आहे ना, तर ते ह्या टोमॅटोचंच आहे. तर टोमॅटोची प्युरी वापरून मी ह्या फोडणीच्या शेवया तयार करणार आहे. तर खूप टेस्टी अशा ह्या शेवया झालेल्या होत्या. 3 मोठे टोमॅटो मी चिरून घेतले आणि मिक्सरमधनं अगदी बारीक त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे. सोबतच मी फोडणीसाठी 1 मोठा कांदा, कढीपत्ता, 2 हिरव्या मिरच्या, 1 बटाटा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. सोबतच मी ह्यामध्ये हिरवे वाटाणे आणि स्वीटकॉर्नसुद्धा घालणार आहे. एका मोठ्या कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं मोहरी घालून घ्यायचं आहे. जिरं मोहरी छान असं तडतडल्यानंतर बारीक उभा चिरून घेतलेला कांदा, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घालून घेतला. त्यानंतर मग आता बारीक चिरून घेतलेले बटाटे घातलेले आहेत. सोबतच मी हिरवे वाटाणे आणि स्वीटकॉर्नसुद्धा घातले आहेत. सर्व भाज्या छान मिक्स करून घ्यायच्या आहेत. शेंगदाणेसुद्धा घातलेले आहेत. तर ह्यामध्ये तुम्ही बारीक चिरलेली फुलकोबी आणि गाजरसुद्धा घालू शकता. तर सर्व भाज्या ज्या आहेत त्या छान शिजवून घ्यायच्या आहेत. तर अगदी 2 ते 3 मिनटामध्ये ह्या भाज्या थोड्या सॉफ्ट होतात. ह्यामध्ये आता मी हळद घातलेली आहे, धणे जिरे पावडर घातली आहे आणि चवीला थोडं तिखटसुद्धा घातलेलं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे. थोडी चवीला साखर घातली आहे. सर्व मसाला जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे. आता ह्यामध्ये मी टोमॅटोची जी प्युरी तयार केलेली होती तर ती घातली आहे. सर्व मिश्रण जे आहे ते छान असं शिजू द्यायचं आहे. अगदी तेल सुटेपर्यंत हे मिश्रण मी छान शिजू दिलेलं आहे. बघू शकता तुम्ही. आता आवश्यकतेनुसार ह्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी उकळल्यानंतर मग शेवया घालायच्या आहे. शेवया ऑलरेडी भाजलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना पुन्हा भाजण्याची गरज नाही आहे. टोमॅटोची प्युरीऐवजी तुम्ही टोमॅटो बारीक चिरूनसुद्धा घालू शकता. पण मला जरा वेगळ्या पद्धतीने आज ह्या फोडणीच्या शेवया करायच्या होत्या आणि खरंच चवीला इतक्या जबरदस्त झालेल्या होत्या की मिस्टरांनासुद्धा खूप आवडल्या. पाणी उकळल्यानंतर शेवया घातलेल्या आहेत आणि झाकण ठेवून अगदी मंद आचेवर आता ह्या शिजू द्यायच्या आहेत पूर्णपणे मोकळ्या होईपर्यंत. खूप चविष्ट अशा ह्या फोडणीच्या शेवया तयार होतात. तुम्हीसुद्धा माझ्या ह्या पद्धतीने फोडणीच्या शेवया तयार करून बघा. नक्कीच सर्वांना आवडतील आणि अशा ह्या फोडणीच्या शेवया तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता. तुम्ही बघू शकता किती छान मोकळ्या अशा ह्या शेवया तयार झालेल्या आहेत. अजिबात चिकट झालेल्या नाही आहेत. रेसिपी कशी वाटलेली आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. शेवया तयार झाल्यानंतर त्यावर मी भरपूर हिरवी कोथिंबीर घातली आहे आणि चटणीसोबत ह्या शेवया खायला घेतलेल्या आहेत. पुन्हा भेटूयात अशा छानशा नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. धन्यवाद.